तर दुसरीकडे मुंबईतील चेंबूरमध्ये सुद्धा झेप्टोवर एफडीएनं मोठी कारवाई केलेली आहे। झेप्टो या कंपनीवर सुद्धा अन्न आणि सुरक्षा तसंच स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळलं। आस्थापनांमध्ये पुरेशी व्हेंटिलेशनची सुविधा नसल्याचं निदर्शनास आलं आणि त्यामुळे झेप्टोवर एफडीएनं ही मोठी कारवाई केली आहे। चेंबूरमधल्या आस्थापनावर ही कारवाई केली आहे। मुंबईतील चेंबूरमध्ये सुद्धा एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। झेप्टोच्या एका आस्थापनेवर ही कारवाई केलेली आहे। व्हेंटिलेशनची पुरेशी सुविधा नाही आहे, त्याचबरोबर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्यानं एफडीएनं ही कारवाई केली आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। ऋतिक, गेल्या काही दिवसांपासून एफडीएनं बड्या कंपन्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे, विशेषतः ब्लिंकिट असेल, एफडीए असेल, त्याचबरोबर डॉमिनोज पिझ्झा असेल, अशा सगळ्या मोठ्या कंपन्यांवर कारवाईचा फास आवळायला सुरुवात केलेली आहे। याबद्दलचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की ब्लिंकिट आणि झेप्टोवरती उपनगरामध्ये कारवाई करण्यात आलेली होती। त्यानंतर आता पुन्हा चेंबूर मधलं जे झेप्टो लिमिटेडचं जे स्टोअर आहे त्या स्टोअरवरती एफडीएने धडक देत पुन्हा तिथे अनेक ज्या त्रुटी निघालेल्या आहेत त्याच्यामुळे तिथला जो परवाना आहे तो रद्द केल्याचं पाहायला मिळतं। अनेक त्रुटी त्या ठिकाणी दिसून आलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं तर फ्रोझन फ्रूटचे म्हणतो आपण त्याला जवळपास 18 किंवा त्यापेक्षा कमी सेल्सिअस तापमान जे आहे ते लागतं, मात्र त्याचं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं आणि ते अन्न पदार्थ जे आहे त्याच्यामुळं आपण बघितलं तर खराब होत असतं। आणि अशाच प्रकारे अनेक ज्या साफसफाई असेल, कचरा असेल तिथे मोठ्या प्रमाणात आलेला होता आणि कुठेतरी जे नागरिक आहेत जे झेप्टोवरती विश्वास ठेवून ऑर्डर करतात की या नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ होता। त्यामुळे एकंदरीत एफडीएनं ही मोठी कारवाई आपण बघितलं तर चेंबूरवरील झेप्टो संदर्भात देखील केल्याचं पाहायला मिळतंय। तसंच दुसरी त्यांच्या कारवाई ज्या आहेत त्या एफडीएच्या सुरू आहे, त्यामध्ये विशेषतः दूध असेल किंवा अन्य जे गुटखा वगैरे असे पान मसाल्याचे पदार्थ असतील यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये आपण बघितलं तर 50 आस्थापनांना सुधारणा नोटीस तर 8 आस्थापनांचे परवाने जे आहेत ते निलंबित केलेले आहेत। 28 जुलै ते 17 ऑगस्टच्या या कारवाई दरम्यान मोठी कारवाई जी आहे ती एफडीए कडून सध्या सुरू असल्याचं आपण बघतोय। त्यामध्ये विशेष ही चेंबूर मधली झेप्टोवरची कारवाई। अगदी ऋतिक, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। गेल्या 20 दिवसात जवळपास 50 आस्थापनांवर नोटीस बजावण्यात आलेली आहे, तर 8 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे।